पवईतल्या पोलीस नाट्यानंतर रोहित आर्याच्या एन्काउंटरवरून आरोपांचं सत्र. रोहित आर्याचं एन्काउंटर बनावट. वकील नितीन सातपुतेंचा दावा. तर सरकारसोबत रोहितचे काय संबंध होते, सुप्रिया सुळेंचा सवाल. रोहित आर्याच्या एन्काउंटरनंतर आरोपांचं घमासान. कंत्राटदारांच्या थकीत बिलांवरून अमोल कोल्हेंचं सरकारवर बोट. तर केसरकरांनी स्वतःच्या अकाउंटमधून चेक का दिला, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाण्याच्या तयारीत. मतदार याद्यांची फेरतपासणी होईपर्यंत आगामी निवडणुका घेऊ नका, विरोध याचिका करणार. तर पोलिसांची परवानगी नसतानाही उद्याचा मोर्चा काढण्यावर ठाम. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा एकदा रुपाली विरुद्ध रुपाली वाद. माधवी खंडाळकर यांच्या आरोपांवरून रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर निशाणा. चाकणकरांनी खंडाळकरांना व्हिडिओ तयार करायला सांगितल्याचा आरोप. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार. कडूंच्या आंदोलनानंतर सरकारचं आश्वासन. नागपूर आणि अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं भव्य स्वागत. तर 6 महिन्यांनी कर्जमाफीचं आश्वासन देऊन शेतकरी जगणार नाही, जरांगेंची टीका. सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानंतर उद्धव ठाकरेंचं पत्र. शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा, उद्धव ठाकरेंची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.